मी रवींद्र कर्वे, सचिव श्री अंबादेवी संस्थान अमरावती। आज आपल्याशी श्री अंबादेवी संस्थानच्या विषयी थोडीशी माहिती शेअर करीत आहे। आपल्याला माहिती आहे की संपूर्ण विदर्भाची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाणारी श्री अंबादेवी आपल्या अमरावती शहरामध्ये स्थित आहे। अमरावती शहराची ती ग्रामदेवता म्हणून सुद्धा ओळखल्या जाते। अनेकांना असा प्रश्न पडतो की विदर्भाची कुलस्वामिनी म्हणजे नेमकं काय? तर एक सांगू इच्छितो की हा विदर्भाचा इतिहास जो आहे तो महाभारत काळापासूनचा आहे। आपल्या विदर्भ प्रदेशाची त्यावेळेला राजधानी होती अमरावती जिल्हा, अमरावती वर्धा जिल्ह्याच्या बॉर्डरवर असलेलं कौंडिण्यपूर। आजच्या भाषेमध्ये आपण कौंडिण्यपूर म्हणतो, पण त्या काळामध्ये त्याला कुंडिनपूर या नावाने ओळखलं जायचं। आणि अशा कुंडिनपूर प्रदेशाचे राजा होते राजा भीष्मक। विदर्भ प्रदेशाचे राजा होते राजा भीष्मक। कुंडिनपूर त्यांची राजधानी। आणि त्या भीष्मकाची कन्या होती रुक्मिणी। तिचा शिशुपालाशी तिच्या राजा भीष्मकांनी आणि तिचे बंधू यांनी तो विवाह तिचा ठरवलेला होता, तो तिला मंजूर नव्हता। तिने मनोमर भगवान श्रीकृष्णांना आपला पती मानलेलं होतं। त्यामुळे तिने एका सुधन्वा नावाच्या तत्कालीन ब्राह्मणाच्या हस्ते भगवान श्रीकृष्णांना त्यांनी निरोप पाठवला तिने की बा असं माझा विवाह ठरला, मला तो मंजूर नाही आहे आणि मी तुम्हाला मनोमन मी वरलेला आहे। आणि भगवान श्रीकृष्ण हे रुक्मिणीच्या सौंदर्याबद्दल जाणून होते, माहिती होती त्यांना। मग त्यांनी सुद्धा असं ठरवलं की रुक्मिणीचं इथे येऊन पाणी ग्रहण करायचा। ठरलेल्याप्रमाणे 3 दिवस आधी श्रीकृष्ण इथे येऊन राहिले होते। जुन्या अमरावतीमध्ये एक माता खिडकी नावाचा जो एक भाग आहे, त्या माता खिडकी भागामध्ये आजही भगवान श्रीकृष्णांचे एक त्यावेळेची आठवण म्हणून एक भव्य दिव्य मंदिर तिथे उपस्थित आहे, बांधलं गेलेलं आहे। त्या मंदिराच्या जागी त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण आपला जानोसा घेऊन थांबलेले होते। आणि मग त्यावेळेच्या राजधर्मानुसार तिने आपल्या वडिलांना सांगितले की ठीक आहे, मी तुम्हाला नाराज करणार नाही, पण तत्पूर्वी मला विवाहाच्या आधी मला आपल्या कुलदेवतेचं म्हणजे या अंबादेवीचं दर्शन घ्यायचं आहे। आणि मग ती ठरलेल्या राजमार्गाने इथे ती अंबादेवीच्या दर्शनाला आली। आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांचं जे प्री कम्युनिकेशन ज्याला म्हणतो, पूर्वनियोजित जो कार्यक्रम ठरला होता त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण इथे आले। त्या भगवान श्रीकृष्णाने तिचं पाणीग्रहण केलं। आणि त्याच्यानंतर इथून ते एम पीमध्ये आपलं तुम्हाला माहिती आहे की सारा मध्य प्रदेश बॉर्डर आपल्या अमरावती जिल्ह्याची लागून आहे। तिथून ते नर्मदे किनाऱ्याने आणि ते द्वारकेला रवाना झाले असा इतिहास अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितला जातो। त्याच्यामध्ये पार्वती मातांचं याचं कारण असं आहे की अंबाजी आहे, देवी अंबादेवी किंवा आता ही अंबादेवी नाही, मी देवीचं जे अंबा स्वरूप आहे, प्रामुख्याने आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये देवीची 3 स्वरूपं प्रामुख्याने मानली गेलेली आहेत, अंबा, अंबिका आणि अंबालिका। आपल्या ज्या 3 प्रसिद्ध देवी होऊन गेलेल्या आहेत त्यापैकी अंबाजी देवी आहे ती अंबादेवी ही पार्वतीचा पुनर्जन्म म्हणा किंवा पार्वतीने रूप घेऊन अंबेच्या स्वरूपामध्ये प्रकट झाली अशा प्रकारचा इतिहासामध्ये नमूद आहे। त्याच्यामुळे अंबादेवी ही पार्वतीचा अवतार म्हणा किंवा पार्वतीचं स्वरूप म्हणा अशी म्हणून परिचित आहे। जनार्दन स्वामी महाराजांचं मंदिर आपल्या हां, तर त्या काळामध्ये इसवी सन 1600-1700चा काळ म्हणजे शिवकालीन इतिहासाचा जो काळ आहे, शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा काळ, त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की अमरावती हा जो भाग आहे हा हैदराबादच्या निजामाच्या अधिपत्याखाली त्यावेळेला होता। आणि त्यावेळेला हे अंबादेवीचं जुनं पुराण जे मंदिर होतं ते हेमाडपंथी पद्धतीचं बांधलेलं असं मंदिर होतं। आणि तुम्हाला माहिती आहे की मुघल प्रशासक जे होते, मुघल शासक जे होते, ते प्रत्येक हिंदू मंदिराचे लूटपाट करायचे, मंदिर पाडायचे, मूर्त्या फोडायचे आणि जी काही संपत्ती असेल ती पळवून घेऊन जायचे। तर त्यावेळेला या अंबादेवीचे जे अत्यंत थोर पुजारी होते ते एक होते जनार्दन स्वामी म्हणून। ते जनार्दन स्वामीचा एक नेम होता की ते अंबादेवीला लागून असलेल्या अंबानाला, त्या काळामध्ये ती अंबा नदी म्हणून ओळखल्या जायची, त्या अंबा नदीच्या किनारी ते कुटिया बांधून, झोपडी बांधून तिथे राहत होते। असा इतिहास लिहून ठेवला जनार्दन स्वामींच्या चरित्रामध्ये की एका पावसाळ्यामध्ये 3 ते 4 दिवसपर्यंत पावसाचा त्या अंबा नदीला पूर होता। त्यामुळे जनार्दन स्वामी इथे नदी ओलांडून इकडे येऊ शकले नाही। त्यामुळे जवळजवळ त्यांना 3 दिवस पूर्ण कडक उपास घडला।
त्यामुळे दर्शन केल्याशिवाय पाणी घ्यायचं नाही हा त्यांचा समज. त्यांना 3 दिवस कडक उपाशी पाहून आणि मग त्यावेळेला ते त्या विहिरीच्या काठी, आजही ती विहीर खाली एकविरा देवी मंदिरामध्ये खाली स्थित आहे. आजही ती विहीर, फक्त एवढंच आहे की लोकांचा निरसंस खूप होत होता म्हणून एकविरा देवीच्या लोकांनी ती काच लावून ती बंद केलेली आहे. म्हणजे आरपार आपल्याला पाहता येतं, त्याच्यामध्ये टॉर्च वगैरे सोडून पाणी वगैरे सगळं खाली आहे. तर त्यावेळेला देवीने त्यांना दृष्टांत दिला की तू ज्या विहिरीचं पाणी रोज वापरतो, उपसा करतो, त्यामध्ये माझा देवीचा म्हणजे माझा टाक त्याच्यामध्ये आहे, तो टाक काढ, तू त्याची पूजा कर आणि तुझा उपास सोड, पाण्याशिवाय तू आहे, पाणी पी, उपास सोड, अशा प्रकारचं त्यानं त्याप्रमाणे ते खाली त्या विहिरीत उतरले. त्यांनी तो टाक काढला, देवीची एकविरा देवीची प्रतिष्ठापना केली आणि मग अशा वेळेला ती एकविरेच्या स्वरूपामध्ये तिने दृष्टांत दिलेला असल्यामुळे त्या मंदिराचं नाव पडलं एकविरा देवी. आणि मग ते जनार्दन स्वामींनी ते स्थापन केलं. आणि मग नंतर कालोबामध्ये जनार्दन स्वामी पुढे ब्रह्मलीन झाले, देह ठेवला त्यांनी. नंतरच्या काही पिढ्यांनी चालवल्या. त्यांच्यानंतरच्या काही पिढ्या ज्या होत्या त्या तिकडे पुढे अंजन सिंगीला गेल्या. आणि आता जनार्दन स्वामींच्या संप्रदायातली जी शेवटची पिढी होती ती श्रीनिवास महाराज म्हणून जे होते त्यांनी ती अंजन सिंगीला त्यांनी मोठं मंदिर बांधलं तिथे जनार्दन स्वामीचं देवीचं. आणि तिथे त्यांनीही देह ठेवला. त्याच्यानंतर ती त्यांची परंपरा खंडित झाली. जनार्दन स्वामी मी त्यांच्याबद्दल खूप काही असं लिहून ठेवण्यात आलेलं नाही, कारण त्या काळी तशी पद्धत नव्हती. हा जो इतिहास कळला जनार्दन स्वामींच्या बद्दलचा, हा नंतरच्या शेवटच्या 1-2 पिढ्यांनी जे थोडंफार लिहून ठेवलेलं आहे, तर ते त्याच्यामध्ये त्यांच्या की ते थोर कठोर उपासक होते. पूर्णपणे एक साधू म्हणा किंवा ऋषी म्हणून ते जगत होते. आणि त्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की महाभारत काळामध्ये अमरावतीचा भाग आहे, त्याची ओळख जी होती ती औदुंबरावती नावाने होती. औदुंबरा नावाची इथे औदुंबर किंवा उंबर ज्याला म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये, त्या काळात त्याला औदुंबर म्हणायचे. औदुंबराचं घनदाट वन होतं आणि घनदाट वनामध्ये एक गुरुचरित्र पारायण ज्यांनी केलेलं आहे त्याच्यामध्ये अनंत व्रत नावाचं एक अत्यंत कठोर व्रताची कथा सांगण्यात आलेली आहे. ते अनंत व्रत करण्यासाठी पूर्ण भारतभरातून ऋषी मुनी संत महंत मोठे हे सगळे या घनदाट जंगलामध्ये औदुंबराचे यायचे. ते अत्यंत कठोर असं असलेलं अनंत व्रत ते करायचे. त्या सगळ्या परंपरेतले ते जनार्दन स्वामी आले असा उल्लेख आहे. तर आपल्या मंदिराचं वैशिष्ट्य काय? मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की मध्यंतरी 2014 मध्ये अंबादेवी संस्थांनी पुरातत्व विभागाच्या सरकारी अधिकाऱ्यांना बोलावलं होतं आणि ज्यांच्याकडे त्यावेळेला अजंठा, एलोरा, पंढरपूरचं मंदिर, तुळजापूर आणि ही जी मोठी मंदिरं होती ज्यांच्याकडे सगळं त्याचं व्यवस्थापन होतं, असे पुरातत्व विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रमुख आणि इकडच्या पश्चिम विभागाचे डेप्युटी डायरेक्टर एक YP सिंग म्हणून त्यांना आम्ही इथे बोलावलं होतं. आणि मग त्यांनी मूर्तीच्या प्रिझर्वेशनबद्दल किंवा मूर्ती कशी शाबूत राखावी याच्याबद्दल त्यांनी आधी काही टेस्ट केल्या. आणि मग त्यांनी सांगितलं की ह्या मूर्तीचं वय जे आहे ते 5,500 वर्षापूर्वीचं जास्तीचं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या मूर्तीच्या याच्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही मूर्तीला मात्र तुम्ही सांभाळून अत्यंत याच्याबरोबर काळजीपूर्वक जपा. तर ही मूर्ती त्यावेळेला 2014 साली त्यांनी 5,500 वर्षापेक्षा जास्ती या मूर्तीचं वय आहे. मग तेव्हापासून अंबादेवी संस्थांच्या विश्वस्तांनी त्या मूर्तीला कुठल्याही प्रकारच्या केमिकल्स किंवा अशा असलेल्या मिश्रित पदार्थांचा अभिषेक बंद केला. त्यामुळे तूप, मध, दही आणि साखर याचं आपल्याला माहिती याचे केमिकल असतात, तयार होतात. त्यामुळे त्याचा अभिषेक त्या दगडी मूर्ती जी बसाल्ट रॉकची जी मूर्ती आहे अंबादेवीची तिला त्याने आम्ही त्याचा अभिषेक पूर्ण बंद केला. आणि प्युअर गाईचं गोरक्षणच्या गाईचं प्युअर दूध केवळ त्या दुधाने अभिषेक करतो आम्ही आणि पाण्याने, शुद्ध पाण्याने आम्ही देवीला अभिषेक करतो. जवळपास त्याच याच्यामध्ये सगळ्याच्या जवळजवळ हे मंदिर त्याला होतं. हे सांगतात अमरावती जी जुनी होती ती परकोटाच्या आतमध्ये होती. त्यामुळे हे मंदिर थोडंसं नो मॅन्स लँड म्हणता येईल किंवा थोडंसं गावाच्या बाहेर होतं. त्याच्यामुळे त्यावेळेला 100-125 वर्षापूर्वी अशी एक प्रथा सुरू झाली की रोज संध्याकाळी आरती करायची. तर लोक ठरलेल्या वेळी इथे एकत्र यायचे, गावातून एकत्र यायचे. घनदाट आजूबाजूला जंगल होतं सगळं. लोक एका ठरलेल्या वेळेला संध्याकाळी 7च्या सुमारास, त्यावेळेला सूर्यास्ताच्या वेळेला म्हणायचे, सूर्यास्ताच्या वेळेला सगळे लोक एकत्र यायचे, आरती करायचे आणि त्याच्यानंतर देवीचं मंदिर पूर्णपणे बंद होऊन जायचं. आणि तेव्हापासून ते जे एकत्र येणारे लोक होते ते जे देवीच्या निर्णया देवींच्या आरती म्हणजे त्याच्यात रेणुकेची असायची, तुळजापूरची यायची, असे 4-5-6 प्रकारच्या आरत्या म्हणायचे. आणि मग त्याच्यातून हे श्री अंबा एकविरा आरती मंडळ अस्तित्वात आलं.
आणि आज जवळजवळ त्यांची संख्या 150च्या जवळपास आरती मंडळाची आहे. आरतीचा टाइम किती आहे आपल्या? आरतीचा टाइम जो वर्षभर चालतो नवरात्राशिवाय तो साधारणतः गुढीपाडव्यापासून म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून तर ही विजयादशमीच्या म्हणजे आश्विन कृष्ण प्रतिपदा इथपर्यंत जी वेळ आहे ती संध्याकाळी 7:30ची आरतीची वेळ आहे. आणि इतर दिवशी म्हणजे आश्विन कृष्ण प्रतिपदा ते चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा तोपर्यंत ती वेळ 7ची होते, कारण अंधार लवकर व्हायचा त्या काळामध्ये. ती वेळ अजूनही आम्ही कायम ठेवलेली आहे. मंगळवारी देवीची पालखी निघते रोज 12 हे म्हणजे दर मंगळवारी. तर त्या मंगळवारच्या पालखीमध्ये रात्री ती 10 वाजता पालखी निघते. एक प्रातिनिधिक स्वरूपाची थोडक्यात पालखी असते ती. त्याच्यानंतर 10 ते 11:15च्या दरम्यान महाआरतीला प्रारंभ होतो. याशिवाय पौर्णिमा आणि अमावस्येला सुद्धा देवीची महापूजा रोज संध्याकाळी सुद्धा संपन्न होते आणि महाआरती तिथे संपन्न होत असते. नवरात्रामध्ये आरतीचा टाइम साधारणतः रात्री 11ला बरोबर सुरू होते आणि त्याच्यानंतर 12 ते 12:15च्या दरम्यान आरती मंडळाची आरती संपते. मग त्याच्यानंतर 12:15 साडेबाराला मंदिर पब्लिकसाठी टोटली पूर्णपणे बंद होऊन जातं. मग त्याच्यानंतर मंदिर पूर्ण पाण्याने धुतलं जातं, स्वच्छ कोरडं केलं जातं आणि पहाटे 4 वाजता पुन्हा देवीचे पूजाविधी जे सुरू होतात, अभिषेक आणि हे सगळं 4 ते 4:15 मध्ये सुरू होतात. भाविकांना प्रत्यक्ष जी प्रवेश आहे तो पहाटे 5ला नवरात्र काळामध्ये आहे. पहाटे 5 ते रात्री 12पर्यंत नवरात्र काळामध्ये अव्याहत मंदिर सुरू असतं, एक क्षणही बंद होत नाही. आणि एरवी वर्षभर नवरात्राच्या व्यतिरिक्त जे आहे ते सकाळी 6ला मंदिर उघडतं आणि रात्री 10ला बंद होतं. तर असं जुन्या काळची अशी काही लोकांचे समज होते किंवा असं म्हणणं होतं की बा रुक्मिणी माता ही भुयारी मार्गाने या आंबेच्या दर्शनाला आली म्हणून. आम्ही अनेक डॉक्टर गोग देगलूरकर आहेत किंवा अनेक मोठे मोठे संत महंत आहेत, स्वानंदजी पुंड आहेत, त्यांच्यासारखे मोठे मोठे धार्मिक क्षेत्रातले जे इतिहासकार आहेत ज्यांचं संशोधन प्रचंड आहे त्यांच्याशी आम्ही अनेक वेळा चर्चा केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की जवळजवळ 36 किलोमीटरचं अंतर जे आहे ते भुयारी मार्ग असणं शक्य नाही, कारण त्याच्यामध्ये हवा, ऑक्सिजन, प्रकाश या सगळ्या गोष्टींचा. पण त्यावेळेला अशा या थोर लोकांचं असं म्हणणं पडलं की त्यावेळेला राजघराण्यातील स्त्रिया या सर्वसामान्यांच्या नजरेस पडू नये म्हणून आज जसं आपण एखादा कालवा काढताना जसं दोन्ही बाजूला जमीन खोदून दोन्ही बाजूला उंच टेकडे करून मधून पाणी काढतो, तसं त्या काळाला भुयारी मार्ग नावाचा ते असलेला राजमार्ग असायचा. आणि रुक्मिणी देवी ही म्हणजे अनेक इतिहासकारांनी सांगितलं की ती त्या राजमार्गाने आलेली आहे, ती राजमार्गाने. त्याच्यामुळे आता ते प्रवाद आहे, आम्ही कुठल्या प्रकारचा वादविवाद प्रवादामध्ये आम्ही पडत नाही. पण हे तेवढंच खरं की 36 किलोमीटरची जमिनीचे आपण येणं शक्य नव्हतं भुयारी मार्गाने. अजूनही आमच्या इथे जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये एक आम्हाला दरवाजाची चौकट वगैरे खाली आहे, काही जवळ 17-18 फुटावरती खाली दिसत्या पाण्यामध्ये. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती स्पष्ट ठिकाण पाण्याची लेवल खाली गेलेली असते, पण त्याच्यामध्ये अत्यंत विषारी गॅसेस वगैरे सगळे भरलेले असतात. आधी ते विहिरीचं पाणी तसं गोड आहे वापरायला, अतिशय आम्ही रेग्युलर 12 महिने ते पाणी वापरतो, पण आम्ही कोणत्याही प्रकारचे प्रयोग घेतलेले कारण जीवास हानी व्हायची शक्यता त्या विषारी गॅसेस आतमध्ये भरलेले असल्यामुळे आम्ही घेतली नाही. पण आम्हाला हा मार्ग, हा जो लोकांचा युक्तिवाद आहे इतिहासकारांचा की ती राजमार्ग म्हणजे असा असावा की कालव्याचा जसा कालवा काढला जातो दोन्ही बाजूला उंचवटे करून त्याच्यामधून पाणी काढलं जातं, अशा प्रकारचा राजमार्गाची त्यावेळेला योजना झाली असावी आणि त्यालाच त्यावेळेला भुयारी मार्ग लोक म्हणत असावे. हा, आता ते श्रीकृष्णाने जे पाणी ग्रहण करून असं इतिहासात लिहिलं गेलेलं आहे की ते आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण वलगाव परतवाडा म्हणतो त्या मार्गाने चिखलदरा आणि त्या मार्गाने ते गेले. याचं कारण का की त्या काळामध्ये चिखलदरा हे शहर, चिखलदरा हे नाव नव्हतं, तो विराट नगरीचा भाग होता. आणि पांडव जेव्हा अज्ञातवासात होते तेव्हा राजा विराट आणि पांडवांचे संबंध खूप चांगले होते. तुम्हाला माहिती आहे की विराटाची कन्या अर्जुनाला दिलेली होती म्हणून. तर त्यावेळेला विराटाने त्यांना आमंत्रित केलं की या चिखलदऱ्याच्या घनदाट जंगलामध्ये हे तुम्ही इथे अज्ञातवास तुमचं 1 वर्ष तुम्ही काढायला या. आणि मग तसं ते पांडव इथे 1 वर्षासाठी आले आणि तुम्हाला चिखलदऱ्याचा देवी पॉईंट ज्यांनी पाहिलेला आहे त्या देवी पॉईंटमध्ये तुम्हाला आठवलं की एक मोठा जवळ 1000 ते 1200 स्क्वेअर फूट आकारमान असलेला अखंड खडक आहे. त्या खडकाच्या खाली गुहा आहे
आणि त्या गुहेमध्ये पांडवांनी द्रौपदीसाठी पूजेसाठी म्हणून देवीची स्थापना केली. आता त्यावेळेची ती दगडी मूर्ती होती, इतक्या कालोगामध्ये ती बरीच क्षतिग्रस्त झाली होती. म्हणजे 60 ते 70 वर्षापूर्वी मग त्याच्याऐवजी तिथल्या नगरपालिकेने थोडंसं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि ती खंडित झालेली मूर्ती काढली आणि त्याच्याऐवजी मार्बलची मूर्ती आणून बसवली. पण त्या काळामध्ये आज चिखलदऱ्याचं नाव आधी जे होतं तर त्या चिखलदऱ्याच्या इतिहासामध्ये असं जे आहे की ज्यावेळेला पांडव तिथे अज्ञातवासात होते, एक दिवस राजा विराटाचा जो साळा होता कीचक, त्या कीचकाच्या नजरेत द्रौपदी पडली आणि त्याची वाईट नजर तिच्यावर गेली आणि मग त्यांनी तिथं एक हे करायचा प्रयत्न केला. पण भीष्माला कळल्यानंतर भीष्म आणि कीचक यांच्यात घनघोर युद्ध झालं, प्रचंड मोठं युद्ध झालं आणि त्या प्रचंड मोठ्या युद्धामध्ये शेवटी भीमानी मग कीचकाला मारलं. भीमानी कीचकाला मारलं आणि जवळ आज आपण जर चिखलदऱ्याला गेलो तर भीमकुंड परिसर आहे, तर त्याच्या शरीराचा दाह शांत होत नव्हता. तिथे एक पाण्याचं छोटंसं सरोवर म्हणा, डबकं म्हणा किंवा असं होतं. त्यावेळेला त्या भीमाला देवीने दृष्टांत दिला की तुझ्या शरीराचा दाह शांत होत नाही आहे, तू या इथल्या सरोवर, छोटंसं सरोवर म्हणा किंवा एक छोटंसं तलाव, छोटेखानी त्याच्यात तू आंघोळ कर, तुझा देह दाह शरीराचा शांत होईल. आणि मग त्या ह्याच्यामध्ये भीमाने तिथे आंघोळ केली आणि मग त्याच्या शरीराचा दाह शांत झाला. आणि तिथे जी जवळपास त्या भीमकुंड परिसरामध्ये 700 फूट, जवळजवळ 650-700 फूट खोल दरी आहे, अत्यंत खोल दरी आहे जवळपास. त्याच्यामध्ये त्यांनी कीचकाला मारलं तिथे आणि कीचकाचं जे शव होतं ते त्यांनी वरतून खाली फेकलं. त्यापासून त्या सगळ्या चिखलदरा परिसराचं नाव कीचकदरा पडलेलं होतं. पण इंग्रजांच्या काळामध्ये त्याचा अपभ्रंश झाला आणि कीचकदराचं चिखलदरा झालं ते ना. त्या काळामध्ये ती त्या सगळ्या परिसरामध्ये चिखलदऱ्याची जी देवी आहे पांडवांनी स्थापन केलेली, ती आजूबाजूच्या हजारो कुटुंबांची कुलदेवता आहे. पण तुम्हाला माहिती आहे की आदिवासी आणि अन्य लोकांच्या मध्ये पशुबळी देण्याची फार मोठी प्रथा होती. त्यामुळे तिथे रोज कित्येक पशूंचे बळी, कधी बकऱ्याचा, कधी बैलाचा, कधी गाईचा, कधी म्हशीचा, कधी कोंबड्या किंवा निर्णय प्राण्यांचा तिथे बळी दिला जातो. मग तिथे रक्त सांडलेलं असायचं, सगळं घाण मांस सगळं. मग त्यावेळेला 90-91च्या काळामध्ये तिथे जे रहिवासी स्थानिक होते त्यांना ते देवीच्या दर्शनात जाता यायचं नाही, प्रचंड रोगराई पसरलेली असायची सगळी. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक हे त्यावेळेला 2 दिवस चिखलदऱ्याला मुक्कामी गेले होते. तिथल्या रहिवाशांनी त्यांना विनंती की तुम्ही या देवी पॉईंटच्या बद्दल इथे सगळी घाण पडलेली असते, हजारो लोकांची ती श्रद्धेचं स्थान आहे, दैवत आहे, तुम्ही याच्याबद्दल काहीतरी करा. मग त्यावेळेला तत्कालीन कलेक्टर जे होते भगवान सहाय यांना सुधाकरराव नाईक यांनी बोलावलं आणि त्यांनी सांगितलं याच्याबद्दल आपण काय करू शकतो, तर याच्याबद्दल आपण सरकार म्हणून आपण ते जास्ती काही करू शकत नाही, कारण लोक आपल्या मागे येऊन हे करणारच आहे. मग याचं व्यवस्थापन आपण दुसऱ्या कोणाला देऊ शकतो का, कारण नगरपालिकेने त्यावेळेला हात वर केलेले होते. त्याच्यामुळे मग सुधाकरराव नाईक ते शिक्षण अमरावतीतच झालेलं असल्यामुळे त्यांना अंबादेवी संस्थांचा एकंदर पारदर्शी व्यवहार, सर्व व्यापकता ही माहीत असल्यामुळे त्यांनी अंबादेवी संस्थांच्या विश्वस्तांना त्यांनी बोलवलं चिखलदऱ्याला आणि त्यांना विचारलं की तुम्ही हे मंदिर व्यवस्थापनासाठी तुम्ही तुमच्या ताब्यात आम्ही तुम्हाला द्यायला त्याला तुम्ही घेता का. तत्कालीन व्यवस्थापकांनी ते आमचे जे विश्वस्त मंडळ होतं त्यांनी ते मंदिर घेतलं ताब्यामध्ये आणि मग तिथून सुधारणा सरकारी परवानगीच्यानुसार काही केलं की त्या परिसरामध्ये पशुबळी देता येणार नाही. आणि हळूहळू आणि गेल्या 8 ते 10 वर्षामध्ये विश्वस्त मंडळांनी तिथे डेव्हलपमेंट प्लॅन मोठा तयार केला. त्याच्या अंतर्गत तिथे जो पडझड झालेला जिना होता, जुना काळचा, तो सगळा पाडून जवळपास 90 लाखाच्या जवळपास पूर्ण इन्व्हेस्टमेंट ही अंबादेवी संस्थांनी केलेली आहे. आणि मग तिथे एक मोठा हॉल, त्याला जोडून किचन आणि हे सगळं केलेलं आहे. तिथे ऑफिस स्थापन केलेलं आहे सगळं. आणि आज अश्विन तिथे ते 2 यात्रा मोठ्या भरतात त्या देवीला. एक अश्विनमध्ये यात्रा भरते मोठी आणि एक चैत्रामध्ये यात्रा. त्या दोन्ही यात्रांचं व्यवस्थापन हे अंबादेवी संस्थांतर्फे आणि वर्षभर व्यवस्थापन ह्या अंबादेवी संस्थांतर्फे केलं जात असतं. अंबादेवी संस्थांचे विश्वस्त त्यात प्रामुख्याने मलाच द्यावं लागतं त्याच्यामध्ये. तर मी सगळं तिथे जातो, कारभार पाहतो, तिथले हिशोब वगैरे सगळे घेण्याचं काम करतो आणि अत्यंत सुचारू
पद्धतीने त्या सगळ्या आता तिथे काम चालू आहे. आणि आम्ही सरकारला तिथे लवकरच एक DPR दाखल केलेला आहे आणि सरकार त्याच्यावर लवकरच आम्हाला परवानगी देणार आहे. ते जर झाला तर भक्तांसाठी भक्तनिवास तिथे एक छोटासा बांधायचा विचार आहे. याचं सर्व आदिवासी लोकांसाठी एक छोटंसं समाज मंदिर की त्यांचे छोटे मोठे मंगल कार्य तिथे होऊ शकतील, अन्य काही कार्यक्रम होऊ शकतील. आणि याच्याशिवाय त्याला प्रायमरी हेल्थ सेंटर म्हणतो काय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ते सुद्धा स्थापन करायचा अंबादेवी संस्थांचा पूर्ण प्लॅन आहे, तो आम्ही सरकारला सादर केलेला आहे. मी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे जवळजवळ 1962 साली आमचा ट्रस्ट रजिस्टर झाला. 1960 साली महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं आणि त्यावेळेला 1961-62 मध्ये महाराष्ट्र धर्मादाय संस्था कायदा आलो, त्याला आपण चॅरिटी ॲक्ट म्हणतो, तो लागू झाला. आणि मग त्याच्यामध्ये विदर्भातलं पहिलं मंदिर अंबादेवी संस्थान होतं की ते या चॅरिटी ॲक्टच्या अंडर सरकारकडे त्याची नोंदणी झाली. ठीक. आणि मग 1962 पासून नोंदणीकृत असं सगळं विश्वस्त मंडळ आहे. मग त्यांनी सगळं असं ठरवलं की लोक देवीच्या पेटीत पैसे टाकतात, तर केवळ मंदिर चालवून पुरेसं काही होईल का, नाही होत. मग अजून आपण समाजसेवेसाठी काहीतरी केलं पाहिजे, भक्तांच्या सोयीसाठी काहीतरी केलं पाहिजे. आता गंमत पहा कशी आहे, आमच्या त्यावेळेच्या ज्या संचालक मंडळामध्ये जे होते ते एक होते होमिओपॅथी डॉक्टर. ते होमिओपॅथी डॉक्टर जे आहेत ते त्यांच्या समाजसेवेसाठी अतिशय प्रसिद्ध होते. मग त्यांचे जे काही लोक जे त्यांचे जे पेशंट होते ते इथे यायचे. डॉक्टर मी दवाखान्यात तर काही येऊ नाही शकलो तुमच्याकडे, त्याच्यासाठी मला तुम्ही औषध द्या. तर इथे डॉक्टर त्यांना औषध द्यायचे होमिओपॅथीचं वगैरे. होमिओपॅथी औषध जर आता हे काय डॉक्टर तुमची फी इथे मंदिर परिसरात मी केल्या तर इथे मी फी घेणार नाही. म्हणून मग ते काय करायचे की म्हणायचे, डॉक्टर म्हणायचे की तू त्या पेटीत टाक पैसे देवीसाठी म्हणून. आणि त्याच्यातून दवाखान्याची मुहूर्तमेढ तिथे रोड ही जवळजवळ 1990-91च्या काळामध्ये मुहूर्तमेढ रोवल्या गेली. आणि मग हळूहळू नवीन विशेषता मंडळामध्ये 3-4 आणखीन आधुनिक पद्धतीचे डॉक्टर आले आणि दवाखान्यात एक अत्यंत भव्य दिवस स्वरूपाचं असं आमचा धर्मादाय दवाखाना म्हणून तिथे इंट्रोड्यूस झाला. आज सगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत, सेवा आहेत, सोनोग्राफी आहे, पॅथॉलॉजी आहे, रेडिओलॉजी आहे, डेंटिस्ट्री आहे, हे आहे, या सगळ्या प्रकारच्या OPD सर्व्हिसेस आम्ही ह्या नो लॉस नो प्रॉफिटमध्ये म्हणजे मार्केट रेटच्या 50%पेक्षाही कमी रकमेमध्ये आम्ही लोकांना तिथे रोज साधारणतः 125 ते 150 पेशंट कुठल्याही समाजाचा असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, कोणी तो सगळ्या तिथे येऊन त्याचा फायदा घेऊन जातात सगळे. याच्याशिवाय काही क्रॉनिक पेशंट असतात, गंभीर आजाराचे पेशंट, त्यांच्यावर काही ऑपरेशन वगैरे करायचे होते, आम्ही काही हॉस्पिटल्सशी आम्ही संधान बांधून ठेवला आहे. असे काही मेजर काही दुखणे असतील आम्ही त्या हॉस्पिटलला पत्र देतो की तुम्ही या पेशंटला पाठवत आहोत, त्याची ट्रीटमेंट तुम्ही करा. तो जो काही खर्च असेल त्याचा तो आम्ही तुम्हाला डायरेक्ट पेमेंट करू. आता हा झाला एक भाग हॉस्पिटलचा. दुसरा एक भाग त्याला आणखीन पॅरलल असा होता की 1971च्या काळामध्ये आमचे एक वसंत उंदीकर नावाचे पुजारी होते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. तर त्या काळामध्ये अनेक भक्तांनी इकडे तिकडे शिफ्ट होत होते ते भक्त म्हणून त्यांनी धार्मिक जुने ग्रंथ जे होते त्या वसंतराव उंदीकरांना त्यांनी सोपविले. हे तुम्ही ठेवा, देवीचं मंदिर आहे इथे ठेवा म्हणून तुम्ही. त्यांनाही वाचनाची आवड होती, ते सगळे धार्मिक ग्रंथ वाचन करायचे. मग त्यांनी तत्कालीन विश्वासानं म्हटलं की तुम्ही मला एक अलमारी घेऊन द्या, मी त्याच्यात हे सगळे धार्मिक ग्रंथ जतन करतो म्हणून. मग असं करता करता लोकांच्या लक्षात आलं की अरे धार्मिक ग्रंथ अंबादेवी घेते आहे. असं करता करता मग धार्मिक ग्रंथाची भरपूर प्रकारची आवड सुरू झाली. मग त्याला थोडीशी व्यापकता आणखीन मिळत गेली. आणखीन नवीन त्या पिढीचे काही लोक विश्वस्त आले. मग त्यांनी असं की केवळ धार्मिक त्याच्यापुरतं मर्यादित ठेवायचं का, आपण त्याला सर्व सामाजिक स्वरूप देऊ. असं करता करता मग अंबादेवी संस्थान ग्रंथालयाची विधिवत स्थापना झाली जवळपास 1972 ते 73च्या काळामध्ये. अधिकृत घटनेमध्ये त्याचा उल्लेख आहे अंबादेवी संस्थानच्या. ती स्थापना झाली आणि मग सर्व प्रकारच्या सर्व विषयांवरचे सगळे पुस्तकं इथे अंबादेवी संस्थानच्या ग्रंथालयामध्ये ठेवण्यात आले. दरवर्षी आम्ही विकत घेतो पुस्तकं. आजच्या घडीला अंबादेवी संस्थान ग्रंथालय हे अश्रेणी ग्रंथालय म्हणून ओळखलं जातं. जवळपास 50,000पेक्षा जास्ती पुस्तकं आमच्याजवळ आहेत. आमच्याकडचे ज्या ग्रंथपाल आहेत ते उच्च विद्याविभूषित आहेत, PhD ग्रंथपाल आहेत. म्हणजे इतक्या उच्च दर्जाचं आमचं ग्रंथालय आहे. आता हे ग्रंथालय चालू नुसतं पुरेसं होत होतं का, असं लक्षात आलं की समाजामध्ये असे अनेक गरीब मुलं आहेत की जे महागडे स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लासेस जे आपण ते करू शकत नाही, जॉईन करू शकत नाही. मग हे जवळजवळ आजपासून 10 वर्षापूर्वी मी होतो त्यावेळेला त्या सगळ्या नियोजनामध्ये. असं लक्षात आलं की गरीब मुलांसाठी आपण काय करू शकतो. तर मग आम्ही स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्ष ग्रंथालयाला जोडून आम्ही चालू केला.
आज नाममात्र 150 रुपये शुल्कामध्ये, मासिक शुल्कामध्ये सकाळी 8 ते रात्री 8 मुलांना आम्ही सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या. स्पर्धा परीक्षा मुलांनी यावं, प्रत्येक मुलाला टेबल खुर्ची वेगवेगळी आहे, सगळ्या प्रकारच्या अम्युनिटी, सगळ्या प्रकारच्या सुविधा तिथे आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. मुलांनी पुस्तक, कुठलंही पुस्तक मागावं, आम्ही त्यांना 3 दिवसात ते उपलब्ध करून देतो. आज ते स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्षाची सुद्धा पुस्तकांची संख्या आमच्याजवळ 20 ते 25,000 रुपये आहे, 25,000 संख्या आहे. त्याच्याशिवाय जे मोठे मोठे एक्सपर्ट्स आहेत या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातले, त्यांची महागडी फी असते. या मुलांना मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही सांगता 3, 3.5, 4 महिन्यामध्ये त्या एक्सपर्ट लोकांचे वर्कशॉप आम्ही घेतो मुलांसाठी म्हणून. आणि मुलांसाठी वर्कशॉप घेऊन त्याची जी 15,000 20,000 त्यांची जी फी असते ती अंबादेवी संस्थान स्वतः पे करते. मुलांना 1 रुपयाचाही आम्ही त्याच्यावर भार येऊ देत नाही. आणि अत्यंत गौरवाने मला सांगावंसं वाटतं की लोकांनी पेटीत टाकलेल्या 1-1 रुपयाचा सदुपयोग समाजासाठी कसा होतो. या सगळ्या गरीब घरातली मुलं आज 8 ते 9 वर्ष आमच्या त्या स्पर्धा परीक्षेला यश मिळायला सुरुवात झाली. 10 वर्षापूर्वी स्थापन झाला आणि 8-9 वर्ष झाली. तर त्याच्यामध्ये आज 9 वर्षामध्ये जवळपास 80च्या वरती मुलं मुली अगदी क्लास 1 पासून ते शिपायापर्यंत अशा निम्म्या सरकारी योजनांमध्ये, सरकारी नोकऱ्यांमध्ये तिथे जॉईन झालेले आहेत. आज नीतीला आमच्या त्या स्पर्धा परीक्षा अध्ययन कक्षावरती नोंदणीकृत मुलामुलींची संख्या 160च्या जवळपास आहे. रोज 70 ते 80 मुलं मुली हे त्याचा फायदा घेतात. मुलांचे कक्ष पूर्ण वेगळे आहे, मुलींचे कक्ष पूर्ण वेगळे आहे. त्यामुळे समाधानी प्रत्येक जो रुपया पेटीमध्ये टाकला जातो त्याचा समाजासाठी कधी अधिकतम उपयोग होईल. आणि याच्याशिवाय हे जे क्रॉनिक आजार असतात, हार्ट पेशंट असतात, कॅन्सर पेशंट असतात, यांनी फक्त कागदपत्रांची पूर्तता करावी. आम्ही ती त्यांना रोख स्वरूपामध्ये दर येतात आम्ही मदत करतो. वर्षभराला आमचा 200 पेशंट्सचा कोटा आहे, त्यांना आम्ही आर्थिक स्वरूपामध्ये त्याची मदत करतो. याच्याशिवाय आमच्या अंबादेवी हॉस्पिटलमध्ये इंडिजन पेशंट नावाचं एक सेक्शन आहे. जे BPLचे पेशंट आहे, बिलो पॉवर्टी लेवल, दारिद्र्य रेषेखालचे पेशंट्स आहेत, ते आमचे दरवर्षी 10% दर महिन्याला 10% पेशंट आम्ही BPLमध्ये आमच्याकडे येतो. त्यांनी कागदपत्रांची सरकारी जी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी. त्यांचं पूर्ण परीक्षण, त्यांचं डायग्नोसिस, त्यांची पुढची ट्रीटमेंट, ऑपरेशन किंवा अन्य काही करावं लागलं, हे सगळं अंबादेवी संस्थान त्यांच्याकडनं 1 रुपयाही न घेता निःशुल्क पद्धतीने स्वतःच्या खिशातून ते करून त्यांची करत असतं. असं संपूर्ण समाजसेवेला वाहून घेतलेलं असा अंबादेवी संस्थांचा कारभार आहे. देवीच्या गाभाऱ्या शेजारी आपल्याला गणपतीची मूर्ती दिसते, पण प्रत्येक ठिकाणी गणपतीची मूर्ती असतेच, कारण आपण प्रारंभी आपण गणपतीचं पूजनच करत असतो. पण त्याला लागून एक अत्यंत दुर्मिळ असलेलं हरी आणि हर आपल्याला तिथे अंबादेवीच्या गाभाऱ्याच्या शेजारी आपल्याला दिसून पडतं. त्याच्यामागचा इतिहास असा आहे की इथे भगवान श्रीकृष्ण म्हणजे जे विष्णू स्वरूप मानले गेले, विष्णूचा अवतार मानले गेलेले आहेत ते, आणि माता रुक्मिणी जी अंबेचा म्हणजेच पार्वतीचा अवतार मानले गेलेली आहे. या दोघांचं मिलन म्हणजे दोघांचं पाणीग्रहण इथे झालं. म्हणून काही 100 वर्षांपूर्वी त्यावेळेच्या लोकांनी त्या मिलनाची किंवा त्यांची पाणीग्रहणाची किंवा त्यांची ती ओळख कायम राहावी म्हणून 2 प्रकारच्या पिंडी स्थापन केलेल्या आहे. आपण जर त्या पिंडीचं दर्शन घेतलं तर पिंडीवर एका याच्यावर तुम्हाला नागाचा फणा दिसेल जो भगवान शिवाच्या याच्यावर असतो, आणि एका याच्यावर तुम्हाला भगवान विष्णूचं जे तिरुपती स्टाईलचं जे एकंदर हे असतं चंदन लावून हे केलेलं असं दिसेल. एकाची पिंड उत्तराभिमुख आहे आणि एकाची जी आहे ती पूर्वाभिमुख आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. ते हरी आणि हर याचं मंदिर ते म्हणून ते प्रसिद्ध आहे. फार दुर्मिळ ठिकाणी असं मिळतं पाहायला आपल्याला. शेवटी मी भाविकांना आवाहन करताना एवढंच म्हणेन की भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आणि त्यांचा विवाह या मंदिरात संपन्न झालेला असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं मांगलिक महत्त्व या स्थानाला प्राप्त झालेलं आहे. आज हजारो भाविक दर्शनाला येतात, अत्यंत श्रद्धेने येतात. हजारो भाविकांची ती कुलदेवता आहे. तर अशा श्रद्धेने शिस्तीमध्ये आपण मंदिरात याही पुढे येत जावं. मंदिराला आर्थिक भरघोस मदत करावी द्यावी आणि आपण अशा आर्थिक भरघोस मदतीतून अधिक सामाजिक प्रकल्प आमचे उभे राहणार आहेत याबद्दल विश्वास बाळगावा. मंदिराचा पूर्ण रजिस्टर्ड ट्रस्ट आहे. चॅरिटी कमिशनरचं पूर्णपणे त्याच्यावर पूर्ण सुपरविजन असतं. मंदिर दरवर्षी इन्कम टॅक्सचं रिटर्न भरतं आणि रिटर्नचा त्याचा परतावासुद्धा दरवर्षी घेत असतं. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं सुद्धा पूर्ण मंदिरावरती एक प्रकारचं लक्ष ठेवून आहे. त्यामुळे तुम्ही मंदिराच्या विश्वस्त 15 जणांचं जे विश्वस्त मंडळ आहे
त्याच्यावर आपण पूर्णपणे सगळा विश्वास ठेवावा. अधिकाधिक भरघोस तुम्ही याच्यात दिलं. येणाऱ्या काळामध्ये या इथे गांधी चौकात जिथे आमच्या आंबा नाल्याजवळ आमची जिथे जागा आहे 11,000 फुटाची, तिथे येणाऱ्या आपल्याला 1 ते 1.5 वर्षामध्ये 4 मजली अंबादेवी हॉस्पिटलची अद्ययावत अशी मोठी 7.5 कोटी रुपयाची वास्तू उभा करण्याचा आमचा प्लॅन सँक्शन झाला. पैशाची सोय झालेली आहे. तो जेव्हा हॉस्पिटल पूर्णत्वाला जाईल तेव्हा या रेग्युलर ज्या सेवा आहेत मंदिर हॉस्पिटलच्या तर्फे दिल्या जाणाऱ्या, याच्याशिवाय भाविकांना MRI सेवा, MRI आणि CT स्कॅनची सेवा आणि याच्याशिवाय किडनी डायलिसिस सेवा ह्या नाममात्र शुल्कामध्ये नो लॉस नो प्रॉफिटमध्ये उपलब्ध करून देण्याचा अंबादेवी संस्थानचा मानस आहे, निर्धार आहे. तेव्हा तुम्ही अधिकाधिक या भरघोस या मंदिराला मदत करावी. तुमच्या पैशाच्या 1-1 रुपयाचं विनियोजन जे आहे ते पूर्णपणे सामाजिक सेवा प्रकल्पासाठी केलं जाईल, याबद्दल विश्वास बाळगावा. एवढीच फक्त मी विनंती करू इच्छितो.